नमस्कार मित्रांनो, वाय एम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी भांडे वाटप सुरू झालेलं आहे आणि भांडे वाटप म्हणजेच आपलं गृहोपयोगी संच जे आहे ते वाटप सुरू झालेलं आहे। परंतु बऱ्याच जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच मिळालेला नाही आहे। बरेच संच जे आहे ते या ठिकाणी वाटप सुरू आहे, पण बांधकाम कामगारांना अनेक बांधकाम कामगार या ठिकाणी गृहोपयोगी संचाची वाट बघत बसलेले आहेत। ते गृहोपयोगी संचापासून आणखीन वंचित आहेत। परंतु त्या बांधकाम कामगारांना आता खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे। त्या बांधकाम कामगारांना आता गृहोपयोगी संच भेटणार आहे, 100% भेटणार आहे। पण कोणकोणत्या बांधकाम कामगार भेटणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात कधी भेटणार आहे, संपूर्ण माहिती सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ संपूर्ण पहा। आणि ज्या बांधकाम कामगारांनी रिन्युअल झालेलं नाही आहे, अशा बांधकाम कामगारांना कधी भेटणार आहे हे पण तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर महाराष्ट्र राज्यात बांधकाम कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। मंडळाने बांधकाम कामगारांसाठी मोफत भांडे किट योजना 2025 म्हणजेच गृहोपयोगी संच योजना सुरू केली आहे। तर या योजनेअंतर्गत पात्र बांधकाम कामगारांना 30 भांड्यांचा संच मोफत देण्यात येणार आहे। ही योजना कामगारांच्या दैनंदिन जीवनात सुधारणा आणण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक स्थितीवर ताण कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। आता ह्या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत पहा। योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये या ठिकाणी पाहू शकतात। या योजनेचं नाव आहे बांधकाम कामगार मोफत भांडी किट योजना, म्हणजेच बांधकाम कामगार गृहोपयोगी संच योजना होय। त्यानंतर ह्या लाभाचे स्वरूप असे असणार आहे, प्रत्येक बांधकाम कामगाराला 30 भांड्यांचा संच भेटणार आहे आणि लाभार्थी जो आहे ते महाराष्ट्र राज्यातील सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगार असावात, कारण की इतर राज्यातील बांधकाम कामगारांना हे भेटणार नाही आहे। त्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात अंमलबजावणी प्राधिकरण, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ। त्यानंतर अर्ज सादरीकरण संबंधित जिल्ह्यातील कामगार सुविधा केंद्र WFC। या ठिकाणी पहा, ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे। तर या ठिकाणी कोणते पात्रता आहेत आणि निकष कोणते आहेत पहा। अर्जदार महाराष्ट्र राज्यात नोंदणीकृत बांधकाम कामगार असणं आवश्यक आहे। त्यानंतर अर्जदाराकडे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे वैध स्मार्ट कार्ड असणं आवश्यक आहे। त्यानंतर अर्जदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने या योजनेचा लाभ यापूर्वी घेतलेला नसावा। अर्जदाराने दिलेली सर्व माहिती सत्य आणि अचूक असणे आवश्यक आहे आणि अर्जदार सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे। असे या ठिकाणी पात्रता आणि निकष आहेत। आणि या ठिकाणी जे आहे ते अर्ज करण्याची प्रक्रिया किंवा अर्ज करण्यासाठी जो फॉर्म लागतो तो फॉर्म तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि तो फॉर्म कसा भरायचा हे पण तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपल्याला गृहोपयोगी संचाचा लाभ घेण्यासाठी जो हमीपत्र लागते, जो फॉर्म लागतो तो या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी पाहू शकतात मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचं हे हमीपत्र आहे। आणि तुम्हाला गृहोपयोगी संच घेण्यासाठी किंवा गृहोपयोगी संचाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला हा फॉर्म भरून देणं अत्यंत गरजेचं आहे। आणि ह्यासोबत तुम्हाला मी अगोदर सांगितलेले जे कागदपत्र आहेत ते जोडून तुम्हाला द्यायचे आहेत। परंतु हा फॉर्म काय काय भरायचा आहे, या फॉर्ममध्ये काय काय भरायचं आहे आणि ह्या फॉर्मवर कोणाची सही शिक्का लागतात का, किंवा ह्यामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी लिहाव्या लागतात ही संपूर्ण माहिती ही सांगणार आहे। अगदी काही वेळामध्ये तुम्हाला ही संपूर्ण माहिती समजेल। त्यामुळे मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण का असेच व्हिडिओ आपल्यासाठी मी घेऊन येत असतो। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, हमीपत्र आणि हे हमीपत्र जे आहे ते मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही हे डाउनलोड करून घेऊ शकतात। तर या ठिकाणी पहा, मी खाली सही करणार लिहून देतो। या ठिकाणी काय दिलेलं आहे की मी खाली सही करणार लिहून देते की मी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदीत असून माझा नोंदणी क्रमांक, तर तुमचा नोंदणी क्रमांक जो आहे तो नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाका। तुमच्या स्मार्ट कार्डवर जो नोंदणी क्रमांक आहे तो तसा बरोबर या ठिकाणी तुम्हाला टाकावायचा आहे। आणि त्यानंतर मी प्रमाणित करते की माझ्या कुटुंबातील व्यक्ती महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदीत आहेत, त्यांची नावे व नोंदणी पुढीलप्रमाणे आहे। तर जे तुमच्या कुटुंबात व्यक्ती आहेत परंतु ज्यांची नोंदणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे आहे, अशाच व्यक्तींची या ठिकाणी तुम्ही अंक देऊ शकता की इतके आमच्या कुटुंबातील व्यक्ती नोंदीत आहेत। नसतील तर 0 टाकून द्या, आणि असतील तर या ठिकाणी त्यांचे 2 असतील तर 2 आकडा टाका आणि ह्या दोघांची नावे खाली टाकायचे आहेत। या ठिकाणी दोघांची नावं टाकायची आहेत, त्यांचे नाते तुमच्यासाठी काय आहेत आणि त्यांचा नोंदणी क्रमांक जो आहे तो या ठिकाणी पुढे तुम्हाला टाकून घ्यावायचा आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी पहा, हे संपूर्ण भरले। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की प्रमाणित करते की शासनाच्या महाराष्ट्र
इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत वितरित करण्यात येणाऱ्या सर्व वस्तू संच 30 नग मला सुशिक्षित प्राप्त झाले असून माझ्या व्यतिरिक्त माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळाला नाही किंवा त्या घेणार नाही आहेत. त्याचप्रमाणे मला सदर संचाचे दुबारा वाटप झालेले नाही. भविष्यात असे आढळून आल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईस वसुलीस मी माझे कुटुंबातील सदस्य पात्र राहतील आणि जबाबदार राहतील असं दिलेलं आहे. आणि मित्रांनो त्यानंतर तेवढं झाल्यानंतर खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय जे आहे ते या ठिकाणी दिनांक टाकायचा आहे. या ठिकाणी तुम्ही दिनांक टाकू शकता. कोणत्या तारखेला या ठिकाणी हा फॉर्म भरतात आणि कोणत्या तारखेला त्या ठिकाणी हा फॉर्म देणार आहात त्या दिवशी तारीख या ठिकाणी टाकायची आहे फॉर्म देताना. आणि त्यानंतर या ठिकाणी पहा लिहून देणाऱ्याची सही. त्या ठिकाणी लिहून देण्याची सही म्हणजे बांधकाम कामगाराचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे. त्यानंतर त्यांचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे आणि त्यानंतर त्यांचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. बांधकाम कामगाराचे संपूर्ण नाव, नोंदणी क्रमांक, मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी तुमचे आधार कार्ड असेल, तुमचं स्मार्ट कार्ड असेल, ज्या काही तुमच्या रेशन कार्ड असतील, ज्या काही तुम्हाला त्या जे झेरॉक्स असतील त्याला जोडा. आणि आपल्या जे ऑफिस आहे तालुका सुविधा केंद्र असेल किंवा जिल्ह्याचं ऑफिस असेल WFC त्या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी द्यायचं आहे त्या ठिकाणी हे संपूर्ण तुम्ही एक फाईल केल्यासारखं फाईल करून देऊ शकतात. आणि तुम्हाला ज्याविषयी तुमचा नंबर येईल त्यावेळी तुम्हाला याचा फोन केले जातील. तुम्हाला फोन केला जाईल आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तुम्हाला बोलवलं जाईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला गृहोपयोगी संचाचं जे 30 वस्तू आहे त्याचा बॉक्स दिला जाईल. आणि त्या ठिकाणी तुमचं बॉक्स देण्या अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे काही बायोमेट्रिक घेतील, काही फोटो घेतील आणि असं तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण प्रोसेस असणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच समजेल असेल की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून गृहोपयोगी संच मिळवण्यासाठी कोणकोणती स्टेप आहे आणि कोणकोणत्या बांधकाम कामगारांना हे गृहोपयोगी संच भेटणार आहे. तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मनामध्ये आणखीन काय प्रश्न शंका असतील तर मला कमेंट करायला सांगायला विसरू नका. भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय